तर मी आता पंढरपूरची वारी कव्हर करत असताना आता आपण पंढरपूरमध्ये आहो आणि तिथेच एका मी अतिशय सुंदर आणि जुनं घर आहे. तिथे 40 वर्षांपासनं जी आहे वारीची परंपरा इथे आलेली आहे. इतक्या दूरपासनं इतक्या दिवसांचा प्रवास आता संपलेला आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि याबद्दल वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे, यांच्या काय भावना आहे जाणून घेऊयात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी आहे. इतक्या दिवसांचा प्रवास आपण चालत आलो आहेत. माऊली माऊलीचे जयघोषात आलो आहे. आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होताना काय भावना होत्या? पांडुरंगाच्या नतमस्तक होताना आम्हाला कसं, आमची वारी ही 40 वर्षाची वारी आहे. आमची म्हणजे आमचे बाबा, आमचा जो परिवार, गावातला सगळा आप्त परिवार, हे लोक 40 वर्षापासून येतात. आम्ही आता 6-7 वर्ष झाले तर आम्ही लोक त्यांच्यासोबत पायी येतो. हां, काय वारी आता 40 वर्षांचा हा अनुभव, ही परंपरा आहे तुमची वारीची. काय अनुभव आहे इतक्या 40 वर्षांच्या ह्याच्यातला? 40 वर्षामध्ये तर आम्हाला बराचसा अनुभव आला आहे. कारण की कसं आहे, इथे आल्यानंतर जे आपल्याला सुख समाधान जे मिळते विठ्ठलाच्या चरणी आल्यानंतर, हे कुठेच मिळत नाही. त्याच्यामुळं आम्ही लोक दरवर्षी पायवारीला पंढरपूरला दरवर्षी येत असतो आणि आमच्या सगळ्या गावातली लोक सगळेजण आम्ही दरवर्षी वारी करायला येतो. खरंच आता आपण इकडे पण बोलूयात. माऊली काय सांगाल, काय भावना आहे? आज एकादशी आहे आणि संपूर्ण आज पंढरपूर नगरी जी आहे ती दुमदुमती आहे. तुमच्या काय भावना आहे? नाही, आता जवळपास आम्ही 50 वर्षापासून इथे पंढरपूरला येत आहोत. तर आम्हाला जो आनंद मिळते 50 वर्षापासूनचा जो आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने, तो आम्हाला कुठेही आम्हाला असा आनंद मिळत नाही. म्हणून आनंदामुळे आम्ही 50 वर्षापासून आम्ही इथे वारी करत आहोत. वारी करतात नक्कीच. इकडे माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्षांपासून वारी करताय? मी 15 वर्षापासून करून राहिलो. 15 वर्षापासून करत आहे. पांडुरंगाच्या चरणी काय मागितलं तुम्ही? मागितलं नाही, आपलं जे काही आहे शेतीतलं जे काम धंदा तो चालू आहे तो आहे. काय भावना आहे? आज आषाढी एकादशी आहे, वैष्णवांचा मेळा इथं आला. भावना चांगली आहे. भावना चांगली आहे. आणि काय सांगाल, इतके 15 वर्षांपासून तुम्ही वारी करताय, वारीची काय आठवण आहे तुमच्याकडे? काय अनुभव आहे? पांडुरंग दिसतो का? दिसते म्हणजे आता काही असं थोडंच आहे. तुमची आठवण काय आहे वारीची? चांगली आहे. आठवणी खूप गोड, प्रत्येकाच्याच गोड आठवणी आणि सुख समाधानाच्या आठवणी ज्या आहेत त्या असतात. माऊली काय सांगाल, काय भावना आहे आज? आज भावना आम्हाला एवढा आनंद आहे की आपण सांगूच शकत नाही. आमचे काका 40 वर्षापासून इथे वारी करत आहे. आता आम्ही 10-15 वर्षापासून त्यांच्यासोबत वारी करत आहोत. आम्ही या पूजाबाईच्या घरी आमचं राहणं आहे. पण एवढा एवढा आनंद आहे, तेवढा आम्हाला कुठंच आनंद नाही. खाण्यात नाही, घेण्यात नाही, कोणात म्हणजे परपंचात नाही, कायच्यातच नाही. तेवढा पंढरपुरात आनंद आहे. तर पंढरपुरात खरंच आनंद आहे. असं सुख स्वर्गी नाही असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. इकडे ताई, इथे जितकेही लोक येतात, वारकरी येतात, तुम्ही त्यांना तुमच्या घरी जे आहे इथे ठेवतात. तुम्ही काय सांगाल? दरवर्षी हे करत असतं? आमच्या पूर्वजांपासून आपल्याकडे वारकरी येतात. त्यांनी आलं की आम्हाला घरचेच माणसं आल्यासारखं एवढा आनंद होतो. आणि त्यांनी गेल्यावर आम्हाला एवढं दुःख होतं, म्हणजे भरून येतं अक्षरशः ते गावाला चालल्यावर. किती वारकरी येत असतात दरवर्षी? दरवर्षी 100-125. आणि मग सगळ्यांचं तुम्ही ते करत आहात. आणि तुमच्या काय आज आषाढी एकादशी आहे, सगळेजण तुमच्या घरी आले, काय कसं वाटतंय? बरं वाटतंय ना, माणसं आल्यावर खूप आनंद वाटतंय. पण जाताना दुःख पण तेवढंच होतं. दुःख तर होणारच. आणि मला वाटतं त्या पंढरीलाही दुःख होत असेल की वारकरी आता जाते. माऊली काय सांगाल तुम्ही? चांगलं वाटते. आज एकादशी आहे, पांडुरंगाच्या चरणी तुमचं झालंय नतमस्तक, दर्शन झालंय? माझं दर्शन पण झालं, मला खुशी पण वाटली, खूप छान वाटलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला जो आहे आनंद इथे पाहायला मिळत आहे. माऊली, तुम्ही काय सांगाल? दर्शन झालं तुमचं? दर्शन झालं, आणि छान कसं झालं. वाटतंय? इतक्या लांब प्रवास करून आज फायनली करून तर खूप छान वाटलं. आणि माऊलीचं दर्शन घेतल्यावर तर एकदमच छान वाटलं. आणि असं प्रत्येकाला असं वाटत होतं का लाईनमध्ये उभं राहताना खूप त्रास होईल, पण असं कोणालाच जाणवलं नाही त्रास. माऊलीने असं काही कोणाला त्रास होऊ दिला नाही. आणि प्रत्येक वर्षी यायची इच्छा प्रत्येकामध्ये राहते. बरं, नक्कीच. कारण आपण आत्ता पाहिलं 106 वर्षांच्या आजी, 95 वर्षांच्या आजोबा, एक आंधळे आजोबा होते, त्यांना दिसत नव्हतं, त्यांची आजी त्यांना इथपर्यंत घेऊन आली. असे वेगवेगळे अनुभव आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता त्यातच ताई ज्या आहे इतक्या वर्षांपासून त्यांच्या घरी 100 लोकांना प्रत्येक वर्षी इथे निस्वार्थ भावनेने जे आहे ते इथे ठेवत असतात, खाऊ घालतात. आणि तो आनंद एक वेगळा असतो, एक निस्वार्थ भावना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 40 वर्ष जुनी ही परंपरा आहे. इथे ते लोक येतात.
येतात, राहतात. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर यावेळेस पंढरपूरला सगळे हॉटेल, सगळे मठ सगळे भरून असतात आणि त्यात या इतकी मोठी सेवा करत आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. इतक्या वर्षांपासून हे वारी करता आहेत. आता आपण पंढरपूरच्या या घरात आलेलो आहोत आणि अशाच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आज आषाढी एकादशी आहे. एकादशी निमित्त सगळेच वैष्णवांचा मेळा पंढरपुरात आलेला आहे. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर होत आहेत. पंढरपूर नगरी जी आहे ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात जी आहे ती दुमदुमती आहे आणि असाच जयघोष, असाच टाळ मृदुंगाच्या गजरात आपण हा जो उत्सव आहे आजचा, ही परंपरा आपण अशीच जपणार आहोत आणि तुमच्यापर्यंत दाखवत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासोबत पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी घेडीकर, नवराष्ट्र, पंढरपूर.